नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। तालुक्यातील वलंग या निसर्गरम्य गावात नुकतेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून यंत्राद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडले। न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले आधुनिक यंत्राद्वारे भात लावणीचे धडे। कोकणातील बहुतेक भागांमध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते। मात्र आजच्या काळात मजुरांची कमतरता, वाढता खर्च, वेळेवर कामगार न मिळणे या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे पाठ फिरवण्याचे प्रमाण वाढू लागले आहे। मात्र सारथी शेतकरी समूहाचे अध्यक्ष गणेश कुर्डुनकर यांनी या परिस्थितीला छेद देत शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन ठेवून एक वेगळा पायंडा पाडला। कृषी यांत्रिकीकरण अनुभवण्यासाठी वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिनांक 22 जुलै 2025 रोजी वलंग येथील शेतकरी श्री राजन धाडवे यांच्या शेतामध्ये आधुनिक यंत्राद्वारे भात लावणी कशी करतात याचे धडे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतले। सारथी शेतकरी समूहाचे अध्यक्ष श्री गणेश कुर्डुनकर आणि त्यांचे सदस्य यांनी प्रत्यक्ष यंत्र कसे वापरावे हे मुलांना सांगितले। यावेळी महाड तालुका उपकृषी अधिकारी माननीय श्री तानाजी जगदाळे, सहाय्यक कृषी अधिकारी माननीय श्री मारुती बरकडे, न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे कार्यवाह माननीय राजन कुर्डुनकर सर, ज्येष्ठ शिक्षक श्री गंगाधर साळवी सर, पोलादपूर सेतू प्रमुख व सारथी बेरोजगार सोसायटीचे अध्यक्ष श्री श्रीकांत मालुसरे, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। यावेळी मनोगतात श्री जगदाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले व माहिती दिली। उपस्थित सर्व शेतकऱ्यांना देखील त्यांनी यंत्राद्वारे शेती करणे किती फायदेशीर आहे हे सांगताना शेतीशिवाय पर्याय नाही हे देखील सांगितले। तर बरकडे सर यांनी या आधुनिक यंत्राद्वारे केलेल्या शेतीतून उत्पन्नाचा मार्ग कसा वाढतो हे पटवून दिले। विद्यालयाचे मुख्याध्यापक कुर्डुनकर सर यांनी यावेळी शेती का करावी, शेतीकडे लोक वळू लागलेले आहेत, शेतीला चांगले दिवस येऊ लागलेले आहेत हे सोदाहरण सांगितले। सारथी शेतकरी समूहाचे अध्यक्ष गणेश कुर्डुनकर यांनी आपण प्रत्यक्षपणे शेती कशी करतो, त्याच्यातून फायदा किती आहे हे सांगताना आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी या शेतीमध्ये प्रामाणिकपणे उतरले पाहिजे, सर्व शेती लागवडीखाली आणली पाहिजे असे तळमळीने सांगितले। तसेच या शिवार भेटी अंतर्गत शेती प्रात्यक्षिकासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि तरुण होतकरू शेतकरी श्री सुनील बाबूराव साळवी, तुषार अनंत पवार, स्वप्नील राजन धाडवे, अंकुश विजय मौले, सौ शारदा राजन धाडवे, विद्यालयाच्या शिक्षिका सौ अश्विनी घरटकर मॅडम, दीपेश जाधव सर, मीनाक्षी राऊत मॅडम, गणेश कोळी सर इत्यादी उपस्थित होते। कुमारी निधी गणेश साळवी, आर्या रामदेव साळवी, कुमार बाळचंद्र रेवाळे, ऋग्वेद भंडारी यांनी कुतूहलेपोटी उपस्थित अधिकाऱ्यांना यंत्राद्वारे केल्या जाणाऱ्या भात लावणीविषयी प्रश्न विचारले। श्री गंगाधर साळवी सर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला व प्रस्तावना मांडली। शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर कोकणातील शेती शाश्वत व फायद्याची ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड। आणि म्हणून शेतकरी हा मर्सिडीज गाडीमधनं फिरणार आहे हे लक्षात ठेवा। पण तो कधी फिरेल तर तो शेतात प्रामाणिकपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फायद्याची शेती करेल, तेव्हाच ते शक्य आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्र या ठिकाणी आदरणीय सगळे जे कृषी अधिकारी साहेब आलेले आहेत त्यांनी तुम्हाला उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणून आपण सगळ्यांनी आपली शेती नक्की करा। त्याचबरोबर इतर जी लोक आहेत ती शेती फायद्याची नाही म्हणून सोडून देत आहेत, ती देखील आपण करायला पाहिजे। ही सेंद्रिय पद्धतीने करा। आज आजारपण वाढलेलं आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। आज करोडोपती असलेली लोक देखील गावठी आहे का असं विचारायला त्या भगवानदास बेकरी जवळ साहेब येतात सकाळी सकाळी। मग काही असू दे, भाजीपाला असेल, कडधान्य असेल, अंडी असतील, कोंबड्या असतील, काही असेल तर ते गावठीला महत्त्व आलेलं आहे। आणि म्हणून आपल्या शेतीला आता महत्त्व आले, सुगीचे दिवस आलेत, अशा ह्याच्यात आपण त्याच्याकडे प्रामाणिकपणे जर वळलो तर नक्की आपला फायदा आहे। शेती विकू नका। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज तुम्हाला थोडा आमिष वाटेल, लाखो रुपये येतात असं वाटेल, परंतु ही शेती उद्या करोडो रुपयांनी सुद्धा तुम्ही मागाल परत विकत तर ती मिळणार नाही। कारण ह्या पृथ्वीवरती जमीन ही मर्यादित आहे, ती वाढणार नाही आहे। आणि ती जर आपण आपल्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबांनी जपून ठेवलेली आहे की जिला आज मार्केट आलंय, आणि म्हणून आज करोडोपती लोक सेकंड होम म्हणून गावाकडे येत आहेत आणि त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे शेकडो एकर जमीन घेत आहेत, फार्म हाऊस तयार करतायत,
आणि यांत्रिक पद्धतीने शेती करतायत, आधुनिक पद्धतीने आणि आपल्याला ती शाश्वत शेती करतायत आणि त्यातनं ते स्वतः आपला उदरनिर्वाह तर करतायतच, गावाकडच्या 4 लोकांना नोकऱ्या देखील देत आहेत.